नमस्कार मंडळी, आज आपण एक फारच पवित्र आणि शुभ अशा विषयावर सखोल माहिती घेणार आहोत. चतुर्थी म्हणजे नक्की काय? चतुर्थीचा खरा अर्थ, त्यामागील आध्यात्मिक विज्ञान, व्रताचे फायदे, करायच्या आणि न करायच्या गोष्टी, गणपतीची कृपा कधी होते, हे सगळं आज या एका व्हिडिओतून तुम्हाला कळणार आहे. शेवटपर्यंत ऐका, कारण हे तुमचं जीवन बदलू शकतं. चतुर्थी म्हणजे नक्की काय? चतुर्थी हा शब्द चतुर्थ म्हणजे चतुर्थ तिथीवरून आला आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथीला चतुर्थी म्हणतात. पण यातील सगळ्यात महत्त्वाची चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी. गणेश चतुर्थीचा आध्यात्मिक अर्थ, गणपती म्हणजे गणांच्या अधिपती, देवता, ज्ञान, बुद्धी आणि विघ्नहर्ता. गणेश चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पाचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी केलेली पूजा विशेष फळदायी ठरते, कारण या दिवशी गणेश तत्वाचं पृथ्वीवर आगमन होतं. पूजेमुळे बुद्धी, विवेक आणि अडथळे दूर होतात, संकट कमी होतात, आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला होतो. संकष्टी चतुर्थी, व्रताचं गुण. संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षातील चतुर्थी असते आणि ती संकट अधिक हरण या संज्ञांवरून आली आहे. जो कोणी श्रद्धेने हे व्रत करतो त्याच्या जीवनातील संकट गणपती स्वतः दूर करतात. संकष्टी व्रताचे नियम. उपवास करावा, फक्त फळाहार, दूध. संध्याकाळी चंद्रदर्शन केल्यावर व्रत पूर्ण मानले जाते. गणपतीला दुर्वा, मोदक आणि लाल फुलांची पूजा करावी. चतुर्थीची पूजा का महत्त्वाची? चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली की घरातील नकारात्मकता कमी होते, मानसिक शांती मिळते, नवीन कार्याची सुरुवात शुभ ठरते. बालकांच्या आरोग्यासाठी ही पूजा उपयुक्त आहे. विवाहात अडथळे असतील तर दूर होतात. कोणती चतुर्थी सर्वात श्रेष्ठ? संपूर्ण वर्षभरातील सुमारे 12 ते 13 संकष्टी चतुर्थी असतात, पण त्यातील एक असते अंगारकी संकष्टी चतुर्थी. ही फारच शुभ मानली जाते कारण ती मंगळवारी येते. या दिवशी केल्यास संपत्ती, आरोग्य, संतती आणि सुख यांचे दान होते. चतुर्थीला काय करू नये? गणपती हे शुद्धतेचे प्रतीक आहेत, त्यामुळे या दिवशी काही गोष्टी टाळाव्यात. कांदा, लसूण, मांसाहार वजा. घरात भांडण किंवा उधळ माजवू नये. झाडू मारताना लक्ष द्यावे. दुर्वा, फुले खाली पडली असतील तर आदराने बाजूला करावीत. गणपतीच्या मूर्तीसमोर अन्न पाणी सांडू नये. पूर्णविराम. चतुर्थीचा पंचांगानुसार अभ्यास. हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला मुहूर्त पाहूनच महत्त्व दिलं जातं. चतुर्थी देखील तिथी, वार, नक्षत्र यांवर आधारलेली असते. तुमच्या राशीनुसार संकष्टी चतुर्थीचं व्रत ठरवायला ज्योतिष मार्गदर्शन घेतले तर आणखी उत्तम. चतुर्थी व्रत करताना मंत्र कोणते म्हणावेत? ओम गणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे मंत्र सकाळपासूनच म्हणावे आणि मनात भक्ती ठेवून गणपतीला आमंत्रण द्यावे. घरात गणपतीचं स्थान कुठे असावं? वास्तुनुसार गणपतीचं स्थान ईशान्य कोनात, उत्तर पूर्व. पितळ, माती किंवा पारंपरिक शाडूच्या मूर्तीला प्राधान्य द्यावं. मूर्ती बसवताना ती डाव्या सोंडेची असावी, शुभ मानली जाते. संकष्टीला घरात मोदक आणि दूध अर्पण केल्याने विशेष फल मिळते. चतुर्थीला घरात दिवा का लावावा? गणपतीला प्रकाश प्रिय आहे, त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी तुपाचा दिवा, समई किंवा तांब्याच्या पात्रात दिवा लावल्याने घरातील अंधार दूर होतो आणि सद्बुद्धी येते. पौराणिक कथा. गणपतीचे चतुर्थीवरील व्रत. एकदा पार्वतीने चिखलातून गणपतीची मूर्ती तयार केली आणि त्यात प्राण फुंकले. शिवाने त्याच्याशी युद्ध करून त्याचं मस्तक छेद केलं. मग पार्वतीच्या रडण्याने शिवाने गणेशाला हत्तीचं मस्तक लावून जीवन दिलं. तेव्हापासून चतुर्थी ही गणेशजन्माची स्मृती ठेवणारी तिथी मानली जाते. चतुर्थीचा प्रभाव आपल्या राशीवर. मेष ते मीन सर्व राशींवर चतुर्थीचा प्रभाव भिन्न असतो. उदाहरणार्थ, मेष, सिंह, धनु, आर्थिक लाभ. वृषभ, कन्या, मकर, आरोग्य सुधारणा. मिथुन, तुला, कुंभ, विवेक आणि निर्णयक्षमता. कर्क, वृश्चिक, मीन, आध्यात्मिक उन्नती. राशीनुसार संकष्टीचं महत्त्व लक्षात घेऊन व्रत केल्यास फळ वाढते. चतुर्थीला घरात गणपतीचे 2 फुलं नक्की अर्पण करा. दुर्वा, 21 पात्यांचा गुच्छ. श्वेत किंवा लाल जास्वंद. हे फुलं गणपतीला विशेष प्रिय असून त्यांच्यावर चढवल्यास विशेष कृपा होते. चतुर्थीच्या दिवशी काय खावे? उपवास करताना खालील गोष्टी घेता येतात: साबुदाणा खिचडी, फळं, दूध, गोड शेंगदाणा, कोथिंबीर वडे. फळाहार पद्धतीनुसार शुद्ध आणि सात्विक अन्नच ग्रहण करावे. चतुर्थीचे अंतिम सार. गणेश तत्वाचा प्रभाव. जेव्हा आपण श्रद्धेने गणपतीची उपासना करतो तेव्हा आपल्या जीवनात अडथळे आपोआप दूर होतात, वाईट विचारांचे उच्चाटन होते, परीक्षेत यश, नोकरीत स्थैर्य आणि कुटुंबात सुखशांती येते. त्याचबरोबर एक प्रकारची आत्मिक शांतता आणि आनंद मिळतो.
गणपती हे फक्त विघ्नहर्ता नाहीत, तर जीवनाला दिशा देणारे देव आहेत. चतुर्थी ही तशी लहानशी वाटणारी तिथी असली, तरी तिच्यात संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा साठलेली असते. चला तर मग पुढच्या चतुर्थीला आपणही संकष्टी किंवा विनायकी चतुर्थी साजरी करूया. शुद्ध मनाने, भक्तीने आणि नियमाने. तुमच्या जीवनात गणेशाची कृपा सदैव राहो, हेच श्रीगणेशाला प्रार्थना. जय गणेश देवा.